शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट आहे गिरवली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या डोंगराळ भागात वसलेल्या गावातील. या गावातील ज्ञानेश कुटे यांनी केवळ रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळाला आज फळांच्या रांगेत बसवलंय. पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून बहुतेक शेतकरी जांभळाकडे दुर्लक्ष करतात, पण ज्ञानेश यांनी वेगळा विचार करत 2016 मध्ये आपल्या 4 एकर शेतात बहाडोली जातीची जांभूळ लागवड केली. यासाठी डहाणू रोपं आणली असून कोणताही शॉर्टकट न करता संयमानं झाडांना फळाची लागवड होण्याची वाट पाहिली. साधारणतः जांभळाचं पीक यायला सुमारे 5 ते 7 वर्ष लागतात, पण एकदा का सुरुवात झाली की ही झाडं तब्बल 50 ते 60 वर्ष उत्पादन देतात. ज्ञानेशरावांनाही सुरुवातीच्या काळात अवकाळी पाऊस, दरवर्षी बदलणारे बाजारभाव आणि फळ सडणं यामुळे नुकसान सहन करावं लागलं, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. या झाडांची फळं हंगामी येत असून वर्षातून अवघ्या 1.5 ते 2 महिनेच पीक येतं. म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही जर या पिकाकडे फक्त फळ विकण्यापुरतं मर्यादित राहिला तर नफा मिळणं कठीण होतं. आणि यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःचं प्रोसेसिंग युनिटही सुरू केले. बाजारात जांभळाचे जे प्रॉडक्ट मिळतात त्यात पाणी, साखर, रंग यांची भेसळ असते, पण त्यांच्या या बाटलीत केवळ जांभळाचा अर्क असून कोणतीही मिलावट नाही. त्यांच्या या जांभळांना बाजारामध्ये 50 रुपयापर्यंतही दर मिळालाय. सध्या त्यांना दरवर्षी 6 ते 7 टन उत्पादन मिळत असून फळ विक्री आणि ज्यूस यामधून त्यांचा वर्षाला सुमारे 10 लाख रुपयांचा टर्नओव्हर होतोय. तर खर्च वजा जाता 8 लाख रुपये निव्वळ नफा मिळतोय. आज जांभूळ हे कुटे कुटुंबासाठी केवळ फळ राहिलं नसून ते त्यांच्या उद्यमशीलतेचं आणि जिद्दीचं प्रतीक बनलंय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.